नमस्कार, मी जान्हवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मूळ व्याधासंदर्भात माहिती घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुधीर उदामले सर. कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी सरांची ओळख करून देते. डॉक्टर सुधीर उदामले यांनी अष्टांग मेडिकल कॉलेज पुणे इथून BAMS पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन नाशिक युनिव्हर्सिटी इथून केलेलं आहे. वेदामृत डे केअर पाइल्स अँड रिसर्च सेंटरचे ते MD आहेत आणि गेली 20 वर्ष ठाण्यामध्ये सेंटर चालवतात. आतापर्यंत 18,000हून अधिक रुग्णांवरती मिश्र उपचार पद्धतीने पाइल्स, फिशर, फिस्टुला यासारख्या आजारांवरती त्यांनी यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कोलोरेक्टल सर्जरी इन 2012 यामध्ये लिगेशन टेक्निक म्हणजे सूत्रबंधन या संदर्भात 200हून अधिक रुग्णांचे शोध निबंध त्यांनी सादर केलेले आहेत. महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले मूळव्याधीवरील स्टुडिओ हॉस्पिटल आहे. तर आपण चर्चेला सुरुवात करूयात. मूळव्याधी संदर्भात आपण बरंच ऐकतो, पण बऱ्याच जणांना माहिती नसतं मूळव्याध म्हणजे नेमकं काय. तर तुमच्याकडून आम्हाला माहिती घ्यायला नक्कीच आवडेल. मूळव्याध म्हणजे नेमकं काय? कसं आहे, गुदद्वाराची 3 इंचाची जी जागा असते ना, तिथे काहीही त्रास झाला म्हणजे ब्लिडिंग झालं, दुखलं, अंग बाहेर आलं, कॉन्स्टिपेशन झालं, खाज आली, काहीही झालं तर लोकांना वाटतं की तिथे मूळव्याध झाला. पण त्या 3 इंचाच्या जागेमध्ये मूळव्याध असू शकते, फिशर असू शकतं, फिस्टुला असू शकतो, पायलोनायडल सायनस असू शकतं. त्याचप्रमाणे त्वचेचे काही विकार ज्याला आपण त्या ठिकाणचं झालेलं डर्माटायटिस असं म्हणू, त्याच पद्धतीने गुदभ्रंश म्हणजे प्रोलॅप्स असू शकतो. ह्या सगळ्या आजारांमध्ये मूळव्याध ही एक जनरल टर्म वापरली जाते. त्यातल्या त्यात मूळव्याध म्हणजे पाइल्स ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे एखाद्या रक्तपुंजक बलूनिंग सारखं बाहेर येतं, म्हणजे एक मांसल भाग जो बाहेर येतो. आता त्याचे प्रकार पडतात. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4, ग्रेड 4 पोलॅप्स पाइल्स असे वेगवेगळे प्रकार असतात. सो त्याला आपण मूळव्याध म्हणूया. म्हणजे मूळव्याध म्हटलं की नक्की काय झालंय हे जर पहिलं जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टरांना दाखवायचं. कारण ते नक्की फिशर आहे, फिस्टुला आहे, पाइल्स आहे, प्रोलॅप्स आहे, काय आहे हे डॉक्टर त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस करतात. आता समजा एखादा पेशंट आमच्या दवाखान्यात आला, बाबा मला मूळव्याधीचा त्रास होतोय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कॅमेराद्वारे त्या पेशंटला तपासलं जातं. प्रत्यक्ष त्या पेशंटला दाखवलं जातं की ह्याला मूळव्याध म्हणतात किंवा ह्याला हा त्रास आहे. सो मूळव्याध ही एक जनरल टर्म आपल्या भारतात वापरली जाते. नक्की काय झालंय हे तपासण्याअंती आपल्याला माहिती पडतं. अगदीच आता जसं तुम्ही मूळव्याध म्हणजे काय हे नेमकं सांगितलेलं आहे. मात्र बऱ्याच वेळा असं होतं की त्या रुग्णाला मूळव्याध असतो, मात्र त्याला डॉक्टरकडे जायची भीती वाटते कारण ऑपरेशनची भीती वाटते. तर प्रत्येक मूळव्याधीचा उपचार हा ऑपरेशन पर्यंतच जातो का? म्हणजे प्रत्येक मूळव्याधावर ऑपरेशन हाच पर्याय आहे का? खरंय तुझं. आणि ह्या भीतीपोटीच बऱ्याच वेळा पेशंट घरगुती उपाय, कधी बंगाली बाबांकडे जाणं, काहीतरी थातूरमातूर उपचार करणं, काउंटर सेरेबल औषधं घेणं आणि उगाचच सहन करत राहणे आणि मग तो आजार वाढून जातो. बघा लक्षात घ्या, मी जसं म्हटलं तर 3 इंचाच्या जागेत बऱ्याच प्रकारचे आजार असतात, पण प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज असतेच असं नाही. जसं आता मूळव्याध असेल, ग्रेड 1, ग्रेड 2चे पाइल्स हे औषधांनी बरे होतात. तुमचं लाईफस्टाईल चेंज केलं, तुमचं डाएट चेंज केलं, तुम्ही लाईफस्टाईल बदललं, व्यायामाचा अंतर्भाव केला, तुमच्या खाण्यामध्ये डाएट फायबर वाढवलं, तर हे आजार 2nd डिग्रीपर्यंतचे पाइल्स औषधांनी बरे होतात. अच्छा. पण ग्रेड 3 असेल, ग्रेड 4 असेल, ग्रेड 4 पोलॅप्स असतील, थ्रम्बोज पाइल्स असतील, मग तुम्ही कितीही औषधं करा, त्या औषधांचा यांना उपयोग होत नाही. ते फक्त तात्पुरती प्रोग्रेस थांबवतात. परंतु जर एखाद्याला फिशर असेल, फिशर म्हणजे त्या ठिकाणी जखम झाली असेल, ती ॲक्यूट असेल, नवीनच तयार झाली असेल, तर ती औषधाने बरी होते. त्यासाठी ऑपरेशनची गरज नसते. पण जर ते फिशर इन्फेक्ट झालं आणि त्याच्यातून फिस्टुला निर्माण झाला किंवा त्या फिशरचं रूपांतर काही दिवसानंतर एक छोटासा मांसल भाग बाहेर येतो, तो सुद्धा मूळव्याधी सदृश्य दिसतो, तशी अवस्था निर्माण झाली, जागा अतिशय छोटी झाली, तर काही ना काही करावं लागतं. तिथे औषधांचा उपयोग होत नाही. गुदभ्रंश हा औषधाने बरा होणारा आजार नाहीये, त्याला काही ना काही करावंच लागतं. प्रुरायटस ॲनो ज्याला त्वचा विकार म्हणतो आपण, त्या ठिकाणी त्वचा खूप खाज येते आणि ती खाज काही केल्या जात नाही. मग अशा वेळेस असे आजार आहेत ते औषधांनी बरे होतात, त्याला काही करायची गरज नसते. पायलोनायडल सायनस जो पाठीच्या मणक्याच्या शेवटच्या टोकाला निर्माण होतो, सायनस म्हणजे पू तयार होतो, तो सुद्धा औषधाने बरा होत नाही कारण त्याच्या आतमध्ये केस फॉरेन बॉडी असते, ती काढावी लागतात. सो असे जे आजार आहेत की काही आजार हे फक्त औषधाने बरे होतात आणि काही आजारला काही ना काहीतरी करावं लागतं, केवळ अंगावर सहन करून बरे होत नसतात.
म्हणून नक्की आपला आजार कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, औषधाने बरा होणार आहे का त्याला काही करावं लागणार आहे, याच्यावरती आपण ठरवावं. पण ह्या सगळ्यांच्या मुळात पहिल्यांदा डॉक्टरांना दाखवून डायग्नोसिस करणं आवश्यक. अगदीच जसं तुम्ही आता म्हणालात की प्रत्येक ग्रेडनुसार ते ठरतं की ते ऑपरेशन करायला हवं की नाही. मग आता सध्याची अद्ययावत अशी उपचार पद्धती कोणती आहे आणि ते उपचार कायमस्वरूपी असतात का? अगदी बरोबर. बघा, पहिल्यांदा माझ्या ओपीडीत पेशंट पाहिला ना की त्याला 2-3 गोष्टींची माफक अपेक्षा असते की डॉक्टर साहेब मला हे जर करावी लागतंय काय प्रोसिजर आणि काय, तर ते मला दुखणार नाही ना, जखम नाही ना होणार, माझा कंट्रोल तर नाही ना जाणार, किंवा मला ॲडमिट राहावं लागेल का, मला किती दिवस ड्रेसिंग करावं लागेल आणि माझा कंट्रोल तर नाही ना जाणार. बरं, हे मी केलं, मी असं ऐकलं की हे वापस होतं, तर हे कायमस्वरूपी आहे का? म्हणजे पेन झालं नाही पाहिजे, रिंगचा कंट्रोल नाही गेला पाहिजे आणि हे वापस नाही झालं पाहिजे. ह्या माफक अपेक्षा घेऊन पेशंट येतो. आणि खरं सांगायचं झालं तर आता इतकं तंत्रज्ञान प्रगत झालंय की कुठल्याही प्रकारची कापाकापी न करता भुलीसाठी पाठीच्या मणक्यात इंजेक्शन सुद्धा द्यायची गरज नाही. अगदी लोकल पुडेंटल ब्लॉक्समध्ये ह्या बिनात म्हणजे पेशंटला काहीच त्रास होत नाही. म्हणजे मी कधी आलो, कधी प्रोसिजर केली, कधी बाहेर आलो, काही कळत नाही. इनफॅक्ट जरा सुद्धा पेन होत नाही. हे टोटली पेनलेस आहे. मग हे कसं, तर आपल्याला हे कसं साध्य करता येतं की कुठेही जखम होत नाही, कापाकापी करावी लागत नाही, ॲडमिट करावी लागत नाही, पाठीच्या मणक्यात इंजेक्शन द्यायची गरज नाही, धागेदोरे बांधायची गरज नाही, दुखतही नाही, पेशंट दुसऱ्या दिवशी कामालाही जाऊ शकतो. तर यासाठी एक सूत्रबंधन म्हणून एक नवीन टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यात एक मोठंसं मशीन असतं, ते गुदद्वारात टाकलं जातं. प्रत्येकाच्या बॉडीमध्ये 7 ते 8 मुळं असतात की जी ह्या मूळव्याधीला सप्लाय करतात. ती सगळीच्या सगळी मुळं आपण बंद करतो आणि ती 2 राऊंडमध्ये बंद केली जातात इंटरलॉकिंग पद्धतीने. आणि ज्याच्याद्वारे हे बंद केलं जातं ते विरघळून जातात स्टिचेस. आणि ते ज्या ठिकाणी काम केलं जातं त्या ठिकाणी नर्वस सप्लाय नसतो, त्याच्यामुळे त्याचा पेन होत नाही. त्याच्यामुळे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, किंवा त्याची रसदच बंद केल्यामुळे ते श्रिंक व्हायला लागतात. आणि नंतर जो काही फुगीर भाग असतो आतला, त्याच्यामध्ये लेझरची किरणं किंवा लेझर एनर्जी यूज केली जाते. त्याच पद्धतीने आता आम्ही एक नवीन टेक्निक अजून त्याच्यामध्ये ॲड ऑन केलेली आहे की ज्याला डिस्ट्रक्शन मेथड म्हणतात. की एक प्रकारचं अशी मेथड की ज्याच्याद्वारे आपण त्या मांसल भागाला, जे पाईल्सचं मांस वाढलेलं आहे, त्याला एका विशिष्ट चिमट्यामध्ये घेऊन आपण त्या टिश्यूला डिस्ट्रक्ट करतो. म्हणजे त्याचा समूळ नाहीनाट करून टाकतो. आणि हे सगळं करत असताना कुठेही जखम होत नाही. सो पेशंटला आता घाबरण्याची गरज नाही, कारण की त्याची मुळं बंद केलेली आहेत. त्याच्यामुळे त्याचा सप्लाय हा कधी होत नाही आणि तो वाढत नाही. याच्यानंतर 3 महिने आयुर्वेदिक औषधं दिली जातात की ज्याला आपण अपुनर्भव चिकित्सा म्हणतो. अपुनर्भव म्हणजे पुन्हा होणार नाही. यासाठी जी तरतूद आहे औषधांची, ज्याच्यामध्ये लिव्हरचं काम करणं, लिव्हरचं फंक्शन इम्प्रूव्ह करणं, गट मोटिलिटी म्हणजे आतड्यांची हालचाल चांगली करणं, पाचक स्त्राव चांगले करणं, त्याच्यानंतर पेशंटचे विटॅमिन्स बॅलन्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झालं की हा आजार पुन्हा होत नाही. अगदीच. मला वाटतं आता पेशंट्सना बऱ्यापैकी स्पष्टता आली असेल. आपण या विषयावरती अजून बोलणार आहोत. मात्र आपल्या समोर एका पेशंटची प्रतिक्रिया आलेली आहे, ती पाहूयात. नमस्कार, मी संदीप देशमुख. आज मला पाईल्सचा खूप प्रमाणात त्रास होत होता, परंतु नेहमी एखाद्या आजारावरती चांगला डॉक्टर आणि चांगला सल्ला असणाऱ्याच माणसाकडे जायचं. तर मी ठाण्याला वेदांत हॉस्पिटल डॉक्टर उदमले सरांचं आहे. तिथे मी मागील 1.5 वर्षापूर्वी माझं ऑपरेशन केलेलं. पण आज मी त्यांच्यासमोर त्यांना सांगण्यासाठी का जो माझं ऑपरेशन झालं ते चांगल्या प्रकारे ट्रीट झालेलं आहे. आणि मी माझ्या अनुभवाने इथे मी कमीत कमी 4 ते 5 पेशंट पाठवलेले आहेत. मला असं भरपूर जणांनी सांगितलं का ऑपरेशन केल्यानंतर 1-2 महिने बसून राहायला लागेल, पण डॉक्टरांनी मी फर्स्ट चेकिंगला आल्यानंतर त्याच दिवशी डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केल्यानंतर मी स्वतः 4 व्हीलर चालवत कर्जतपर्यंत बसून गेलेलो आहे. असं कोणत्याही प्रकारचा 4 महिने झोपणं, 5 महिने झोपणं या हॉस्पिटलला असं कुठलाही हे नाही आहे. तुम्ही चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आणि ज्यांना कोणाला त्रास होत असेल तर माझं तर चांगल्याप्रमाणे सजेस्ट आहे की तुम्ही ठाण्याला डॉक्टरांना व्हिजिट द्या. मूळव्याध हा नक्की कुठल्या प्रकारचा आजार आहे ते तिथे गेल्यानंतर कळतं. नॉर्मल त्रास झाला तर इतर डॉक्टर फक्त मूळव्याधच आहे हे सांगतात, परंतु मूळव्याधाचं निदान या हॉस्पिटलला लागतं. तर तुम्ही नक्की या हॉस्पिटलला व्हिजिट द्या. डॉक्टर उदमले सरांचा चांगला सल्ला घ्या. आणि आज माझं ऑपरेशन होऊन 1.5 वर्ष झालेलं आहे. माझ्या शरीराला आज कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. माझी बॉडी मी मेंटेन केलेली आहे.
आणि मुळात मी अर्ध्या तासानंतर इथून 4 व्हीलर स्वतः चालवत घेऊन गेलेलो आहे. हा माझा चांगल्या प्रकारे अनुभव आहे. आज पण मी माझ्या काकांना इथे घेऊन आलेलो आहे. तर ज्यांना कोणाला त्रास असेल न लाजता या हॉस्पिटलला या, तुमची ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे होणार. अगदीच यांची प्रतिक्रिया आपण नुकतीच ऐकली आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन नंतर सुद्धा त्यांना आता तसा काही त्रास जाणवत नाहीयेत. मात्र बऱ्याचदा आपण ऐकतो आयुर्वेदामध्ये देखील काही उपचार पद्धती आहेत मूळ व्याधीवरती. तर असा कोणता रामबाण उपाय आहे आयुर्वेदामध्ये आणि हा जो उपचार आहे तो पूर्णपणे वेदनारहित आहे का? अगदी बरोबर. कसं आहे, हा मूळव्याध आजार काय हा आता 100 वर्षात निर्माण झाला असं काही नाहीये. तो 5,000 10,000 वर्षापासून जसं माणूस जात उभा पायावर चालायला शिकलाय तेव्हापासून त्याला मूळव्याध आहे. तर आयुर्वेदामध्ये सुद्धा असे काही जादुई उपचार आहेत की ज्याच्याद्वारे खूप मस्त मॅजिकल रिझल्ट देता येतात. जसं आयुर्वेदामध्ये प्रतिसरणीय क्षार आहे. एक विशिष्ट पद्धतीचं क्षार केमिकल तयार केलं जातं की जे पाईल्सला लावलं की ते काळं पडून अगदी श्रिंक होतं, फायब्रोसिस होतं. त्याला आपण प्रतिसारणीय क्षार म्हणतो. तेही पेनलेस असतं. अगदी ओपीडी प्रोसिजर आपल्याला करता येते, म्हणजे ओपीडी मध्ये घेऊन पेशंटला लावून त्याला घरी पाठवता येतं. त्याच्या पद्धतीनेच त्याला बांधण्याची एक प्रक्रिया आहे. त्याचं एक विशिष्ट त्या एका चिमट्यामध्ये घेऊन त्याची मुळं बंद करून त्याला बांधलं जातं. तर ती सुद्धा पद्धत त्याच्यामध्ये वापरता येते, ज्याच्यामध्ये सिलिंगचे पण सीलर मेथड्स पण यूज करता येतात आणि हा पण मेथड. त्याच पद्धतीने क्षारोदक म्हणून वर्णन आलेलं आहे. ते क्षारोदक पहिल्यांदा लावण्यासाठी वापरलं जायचं. आता त्याचे इंजेक्शन सुद्धा उपलब्ध आहेत, म्हणजे त्याचे पेटंट्स घेतले गेलेत आणि आता मूळव्याधीमध्ये आयुर्वेदिक इंजेक्शनचा वापर करून सुद्धा ते जिरवता येतं. म्हणजे बुवा ज्यांना वेळ नाहीये, ज्याला पटकन बरं व्हायचंय आणि विशेष काही आम्हाला खर्चही नकोय, तर अशा काही पेशंटला म्हणजे 2nd डिग्री 3rd डिग्री पाईल्स मध्ये आपल्याला ओपीडी बेसवरती, म्हणजे वॉक इन जसा आला पेशंट, त्याला इमर्जन्सी ब्लिडिंग होत आहे, दुखत आहे, त्याला ते आयुर्वेदिक इंजेक्शन देऊन घरी सुद्धा पाठवता येतं आणि अगदी कमी खर्चामध्ये. सो आता ते सुद्धा आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येतं. म्हणजे क्षारोदक आहे, इंजेक्शन्स आहेत, प्रतिसरणीय क्षार आहे आणि बांधण्याची पण प्रक्रिया आहे. या सगळ्या पद्धतीद्वारे सुद्धा आयुर्वेदाने पेनलेस पद्धतीने आणि कायमस्वरूपी पद्धतीने आपल्याला पेशंटला बरं करता येतं. अगदी. सो आता हळूहळू आयुर्वेदामध्ये पण नवीन नवीन रिसर्च यायला लागलेत आणि त्याचा लाभ पेशंटने नक्कीच घेतला पाहिजे. अगदीच. मला वाटतं आयुर्वेदामधले हे उपचार ऐकून सुद्धा पेशंट्स घरगुती उपाय करण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरचा सल्ला घेणं जास्त प्रेफर करतील. आणखी एका पेशंटची आपल्याकडे प्रतिक्रिया आलेली आहे, आपण ती पाहूयात. मी एकनाथ गणपती खमकर, सातारा जिल्हा, पाटण तालुक्यावरून आलो. मला पोटाचा त्रास होता, मूळव्याधाचा त्रास होता, संडाच्या जागेवर बसताना त्रास व्हायचा, रक्त पडत होतं. मी TV वर कार्यक्रम बघून सरांच्या इकडे ठाण्याला आलो व तिथे उपचार घेतला. तिथे उपचार घेतल्यापासून मला बऱ्याच प्रमाणात आराम मिळालेला आहे. आता माझा पूर्णपणे मूळव्याध, अल्सरचा त्रास होता तोही कमी झालेला आहे आणि आता मला पोटाचा किरकोळ त्रास आहे, त्याच्यासाठी मी इथे वेदामृतमध्ये येत आहे. अगदीच त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे उपचारानंतर बरेचसे त्रास कमी झालेले आहेत. तुम्ही मगाशी सुरुवातीला जसं बोलला होतात की मूळव्याध फक्त मूळव्याध नाहीये, तर फिशर, पिस्टुला अशी बरंच तुम्ही नावं घेतलेली आहेत. तर फिशर बद्दल मला ऐकायला आवडेल की त्याची लक्षणं नेमकी काय असतात आणि त्याच्यावरती काय उपचार पद्धती? असा आजार ना ज्याच्यामध्ये पेशंट धावत धावत पेशंटकडे जातो किंवा खूप दुखतंय बुवा, तर सादृश्यपणे जेव्हा फिशर नवीन ॲक्यूट असतो तेव्हा तो औषधांनीच बरा होतो. फिशर म्हणजे चीर पडणे, फाटणे. पण तो बराच दिवस अंगावर सहन केलं ना तर जळजळ होते, चला राहू दे बुवा असं सहन करत जातात आणि काही दिवसानंतर त्याचा एक छोटासा मांसल स्किन सारखा टॅग बाहेर येतो. तो फिशर विथ टॅग होऊन जातो. आता तो सुद्धा मूळव्याध सदृशच दिसतो. बाहेर काहीतरी मांसल भाग आहे असं वाटतं फिशर म्हणजे मूळव्याधच आहे, पण ते फिशर विथ टॅग असतं आणि ते अंगावर सहन केलं ना की ते इन्फेक्ट होतं आणि त्याचा फिस्टुला होऊ शकतो पुढे जाऊन. आता हे घालवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही लेझर्स आहेत. त्या लेझरद्वारे त्याचा फिशर बेड जाळला जातो. स्पिंक्ट्रोलायसिस नावाचा एक प्रकार आहे, तो केला जातो की ज्याच्याद्वारे आपल्याला हे पूर्णपणे पेनलेस करता येतं. याच्यामध्ये काही कॉस्मेटिक प्रोसिजर्स पण केल्या जातात की जेणेकरून जखमा होत नाहीत, पण हे सुद्धा पेनलेस पद्धतीने आपल्याला बरं करता येतं. अगदीच अगदीच. या विषयावरती आपण बोलणारच आहोत, मात्र आणखी 2 पेशंट्सची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, ती एकदा पाहूयात. नमस्कार, माझं नाव अंकिता आंबेकर आहे. मी एक 8 वर्षाआधी डॉक्टर सुधीर उदामले यांच्याकडे फिशरच्या रिलेटेड त्रास घेऊन आले होते, पण त्यांनी लिटरली एका दिवसामध्ये माझी सर्जरी करून मला पूर्ण क्लिअर केलं. सेम डे डिस्चार्ज दिलं
विदाउट एनी पेन, काही मणक्यात काही इंजेक्शन नाही, काही नाही. आणि मी सेम डे घरी गेले आणि मी वॉक करू शकले किंवा मी फिरूही शकले किंवा इनफॅक्ट मी त्याच दिवशी रात्री शॉपिंगला पण गेली होती. तर बेसिकली एवढा पेनलेस तो माझा एक्सपिरियन्स होता. तो दिवस आहे आणि आज 8 वर्ष आहे. त्यामध्ये माझं लग्न झालं, मूल झालं, आता मी दुबईला असते. सो माय लाईफस्टाईल इज व्हेरी म्हणजे एन्जॉईंग, खाणं पिणं सगळं सगळं असतं. पण मला आज सगळ्यात काही त्रास झालेला नाहीये त्या गोष्टीचा. आणि आज मी काही कारणानिमित्त आज मला व्हिजिट करण्यात आलं एका नातेवाईकाला घेऊन. तर मी फॅसिलिटी बघितली तर आय वॉज सो सरप्राईज की ॲम्बियन्स इतकं छान आहे. अँड इट्स अ स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी यू वुड से. सगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे आता मशीन्स आले आहेत. अँड यु नो द बेस्ट पार्ट इज आता फिमेल डॉक्टर्स आहे. तुम्हाला चेक करण्यासाठी देर इज नो हेजिटेशन, यु नो, चेक करायला फिमेल डॉक्टर्स आहे. अँड यू हॅव सो मेनी सिस्टर्स अराउंड यू, ऑन पॉइंट, ऑन टोज. तर फारच छान एक्सपिरियन्स आहे. आणि यु नो इट्स काइंड ऑफ वर्ल्ड क्लास फॅसिलिटी टू गेट युअर पाईल्स अँड फिशेस ट्रीटेड. तर जर तुम्हाला काही असं त्रास असेल तर आय वुड 100% रिकमेंड तुम्ही यावं इथे. डॉक्टर सुधीर उदामले यांच्या हाताने ट्रीटमेंट करून घ्यावी. आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला परत इथे येण्याचं काही कारण राहणार नाही आयुष्यात. धन्यवाद. नमस्कार, मी विजय गांगड. मला काही वर्षापासून पायल्सचा त्रास होता. पायल्स फिशर खूप त्रस्त झाले होते त्या त्रासामुळे. मी खूप इकडे तिकडे उपचार केले, खूप आयुर्वेदिक औषधं केले. माझं पैसे वेस्ट झाले, टाइम वेस्ट झाला, पण पायल्स माझा बिलकुलही गेला नाही. तर एका माझ्या मित्रानं रिकमेंड केलं की अशा ठिकाणी एक वेदावली म्हणून हॉस्पिटल आणि तिथे बेस्ट ट्रीटमेंट होते. म्हटलं चला आपण जाऊन बघू. तर तिथे गेलो, पाहिलं, सरांशी बोललो. त्यांनी सांगितलं की असं असं आहे, आपण अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट घेऊ. तिथे माझी सर्जरी झाली. सर्जरी झाल्यानंतर आज 2.5 ते 3 महिने झालेले आहेत. एकदम काही मला बिलकुल त्रास नाहीये. सर्जरीसाठी मला ऍडमिट व्हावं नाही लागलं. हार्डली मी 2-2.5 ते 3 तासामध्ये घरी गेलो. पुढच्या 2 दिवसामध्ये मी जॉबला माझ्या जॉईन झालो. आणि सरांनी मला एवढं छान रिकमेंड केलं. आणि स्टेप बाय स्टेप कसा तुझा आजार बरा होईल, मेडिसिन्स कसे घ्यायचे, लाईफ कशी रिलॅक्स जगायची. मी खूप चंचल, खूप म्हणजे अति चंचल होतो मी. खूप बोलण्यापेक्षा अति होतो मी. ओके, आता त्यांनी मला एवढं रिलॅक्स केलं की मी त्यांना म्हणजे खूप फॉलो करतो माझ्या त्या. तर आपण या पेशंटची प्रतिक्रिया ऐकलेली आहेत आणि यावरून एक निश्चित झालेला आहे ती म्हणजे योग्य उपचार पद्धतीने मूळव्याध आणि तत्सम प्रकार हे बरे होऊ शकतात. या विषयावरती आपण अजून बोलणार आहोत. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मूळव्याधीवरती रामबाण उपाय आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर सुधीर उदामले. सर, मगाशी तुम्ही बोलत असताना फिस्टुला बद्दल सुद्धा बोलला होता. तर फिस्टुला म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावरती बरेच उपचार आहेत. मात्र नेमका कोणता असा उपचार आहे जो 100% खात्रीने आपल्याला यश देतो त्या ह्याच्यामध्ये किंवा बरं करतो? अगदी बरोबर. फिस्टुला म्हणजे काय? फिस्टुलाला मराठीत भगंदर म्हणतात. गुदद्वाराच्या अवतीभोवती कुठेतरी पोळी येते, ती फुटते आणि त्याच्यातून पूय, लसिकास्त्राव, रक्तस्राव येत राहतो आणि एक होल गुदद्वाराच्या आतमध्ये असतं. एक नाल्यासारखी रचना असते. आता फिस्टुलाचे 2 सिंपल प्रकार होतात. एक सिंपल फिस्टुला, स्ट्रेट ट्रॅक असतो, आणि एक कॉम्प्लिकेटेड फिस्टुला ज्याच्यामध्ये 2 किंवा 3 पद्धतीचे ट्रॅक असतात. आणि मग सुप्रास्पिंक्टरिक एक्सटेन्शन्स असतात किंवा हॉर्सशू फिस्टुलेज असतात. खूप सारे प्रकार असतात. आता ढोबळमानाने सिंपल फिस्टुला हे सिंपलशा उपचाराने बरे होतात. म्हणजे लेझरने न जखम करता, न दुखता, न काही त्रास होता बरे होतात. पण जे कॉम्प्लिकेटेड फिस्टुला होतात, म्हणजे जेव्हा एखादा पेशंट रुग्णालयात येतो आणि म्हणतो माझं 3 वेळा ऑपरेशन झालं, 4 वेळा ऑपरेशन झालं तरी ते काही बरं होत नाहीये आणि वारंवार त्याला पू येतोय, तर ते कॉम्प्लिकेटेड फिस्टुलेज आहेत. मग अशा फिस्टुलाला 2 किंवा 3 पद्धतीचं एकत्रीकरण करायला लागतं. आता हे जे काही करायचं ना, ह्याच्यामध्ये 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या लागतात की रिंग कट होता कामा नये, कंट्रोल जाता कामा नये आणि वापस झालं नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळं करत असताना मोठ्या मोठ्या जखमा नाही झाल्या पाहिजेत. मग यासाठी लेझरचा उपयोग, आधुनिक शास्त्राचा उपयोग, प्रतिसारणीय क्षाराचा उपयोग आणि कॉस्मेटिक सर्जरी, अशा तिघांचं जेव्हा संमिश्रण केलं जातं त्यावेळेस त्याच्यातून एक खूप चांगलं प्रोडक्ट तयार होतं. म्हणजे त्या पेशंटला रिझल्ट हे परमनंटली आणि चांगले निर्माण करता येतात. सो मुळात आम्ही इथे आयुर्वेदाचा पण उपचार करतो, याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान पण वापरतो आणि कॉस्मेटिक सर्जरीचा पण वापर करतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला पेशंटला खूप चांगले रिझल्ट देता येतात आणि परमनंट स्वरूपाचे असतात. मग आम्ही क्षारसूत्र पण वापरणार. त्याच पद्धतीने ह्याचं एक कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे क्लोजर असतं एक प्रकारचं, म्हणजे मोठ्या जखमा तयार होत नाहीत.
आणि हे एकदा केलं, कारण ह्याचं मूळ असतं आतलं पडलेलं होल, ते बंद करणं खूप महत्वाचं असतं. सो ते जर तिथपर्यंत पोहोचलं नाही आणि ते बंद झालं नाही तर हा वापस होऊ शकतो. सो फिस्टुलाला आता पूर्णपणे बरं करता येतं जर आपण संयुक्त उपचार केलेत तर. ओके. आणि संयुक्त उपचार हाच याच्यावरती 100% खात्रीचा आणि यशस्वी उपचार आहे. अच्छा, मग अशी तुम्ही पायलोनायडल सायनस बद्दल सुद्धा बोलला होतात, तर त्याच्यावरती वेदनारहित उपचार आहेत का? कारण लोकांना ऑपरेशनची खूप भीती वाटत असते, तर यावर काय सांगा? पायलोनायडल सायनस म्हणजे पाठीच्या मणक्याच्या शेवटच्या टोकाच्या भागाला एक आपलं केस जे आहेत ते आतमध्ये इन्व्हर्ट होतात आणि एक सायनस ट्रॅक फॉर्म होतो. आता पूर्वीच्या काळी त्या जखमा व्हायच्या आणि त्या जखमा बऱ्या व्हायला 2-2, 3-3 महिने ड्रेसिंग करावी लागायची. परंतु आता तसं करावं लागत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कॉस्मेटिक सर्जरीचा वापर, जसं रंबॉर्ड फ्लॅब आहे, लिम्बर्ग फ्लॅब आहेत, असे काही फ्लॅप केले जातात. म्हणजे जे खराब झालेला भाग आहे तो काढून टाकायचा आणि चांगला भागाचं त्याच्यावर आवरण करायचं. अशा पद्धतीने आपण फ्लॅप्स करू शकतो. आता नवीन एक पद्धत 3 होल टेक्निक्स आलेल्या आहेत की ज्याच्याद्वारे आपल्याला फ्लॅप पण करायची गरज नाही. फक्त काही होलद्वारे तो भाग काढला जातो खराब झालेला आणि तो ड्रेसिंग नंतर भरून काढला जातो. ड्रेसिंगही करावी लागत नाही, फक्त इरिगेशन करावं लागतं. ओके. सो अशा नवीन पद्धती आहेत की पायलोनायडल सायनसला आता म्हणजे तुम्ही आज करा आणि उद्या कामाला जा, अच्छा. असा तो प्रकार होतो. त्याच्यामुळे बिनधास्त राहा. आता मोठ्या ड्रेसिंगची गरज पडत नाही पायलोनायडल सायनसला. अगदीच. आणि जसे तुम्ही हे उपचार पद्धती सांगतायत, फारच आधुनिक पद्धतीने हे करता येतात, मात्र तसे ते खर्चिकही असतील. तर मला याच दृष्टिकोनातून आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तो प्रश्न पडला असेल की यावर काही मेडिक्लेमची सुविधा वगैरे काही आहे का? आणि दुसरं म्हणजे तुमचं वेदामृत डे केअर जे आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. कसं आहे, वेदामृत डे केअर हॉस्पिटल एक पहिलं महाराष्ट्रातलं स्टुडिओ हॉस्पिटल आहे. इथे गरीबातल्या गरीबाला पण ट्रीटमेंट मिळावी आणि सर्वांना त्या फॅसिलिटीज उपलब्ध एका छताखाली व्हावी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आता सर्व प्रकारच्या मेडिकल फॅसिलिटीज आमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे अगदी जिप्सापासून तर अगदी सगळ्या प्रायव्हेट कंपन्यांच्या सगळ्या मेडिकल फॅसिलिटी आपल्याकडे होतात. काही गव्हर्नमेंट स्कीम सुद्धा आपल्याकडे चालू असतात. त्याच्यामुळे अगदी जरी आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान सोबत असलं आणि फॅसिलिटीज ह्या वर्ल्ड क्लास जरी असल्या तरी त्या सगळ्या मेडिक्लेमच्या अंडर कव्हर होतात. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे बरेचसे उपचाराचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत की अगदी गरीबातला गरीब पेशंट सुद्धा आयुर्वेदिक इंजेक्शन घेऊन सुद्धा 2 तासात घरी जाऊ शकतो. त्याच्यामुळे माझ्या सेंटरमध्ये समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांसाठी सर्व फॅसिलिटीज एकाच छताखाली उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे त्याचा तुम्ही अनुभव घ्या. आणि आता मूळव्याधीला पहिल्यासारखं सहन करायची गरज नाही. योग्य डायग्नोसिस आणि योग्य ट्रीटमेंट आणि ऑफकोर्स योग्य डॉक्टर, या त्रिवेणी संगम जर झाला तर तुमच्या या मूळव्याधीपासून तुमची सुटका होईल. आणि मूळव्याध हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. त्याच्यामुळे उपचार झाल्यानंतर सुद्धा अपुनर्भव चिकित्सा जी आयुर्वेदाची खासियत आहे, ज्याच्यावरती लिव्हरच्या फंक्शनवरती काम केलं जातं, गट मोटिलिटीवरती काम केलं जातं आणि हे केलं ना की पाईल्स होत नाही आणि त्याच्यासकट इतरही आजार कमी होतात. अगदीच. सो बिनधास्त फक्त योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य ट्रीटमेंट घ्या आणि त्याप्रमाणे वाटचाल करा. अगदीच. म्हणजे योग्य ट्रीटमेंटने पाईल्स पूर्णपणे बरा होऊ शकतो. 100%. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.